नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. श्री रामनवमी निमित्त श्रीरामाचे चरित्र किंवा श्रीरामाची कथा आपल्यासोबत शेअर करते. नक्की ऐका. चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी असे म्हणतात. आता हे रामनवमीचं नवरात्र सध्या सुरूच आहे. 26 मार्चला रामनवमी आहे आणि रामाच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची पूजा अर्चा, भजन, कीर्तन, प्रवचन अशा गोष्टी सुरूच आहेत आणि रामनवमीपर्यंत हा उत्सव चालू असतो. त्यानिमित्ताने श्रीरामाचे चरित्र आपल्यासोबत शेअर करते. चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी असे म्हणतात. या दिवशी माध्यान्हीला अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. रामजन्माचा हा उत्सव गावोगावी राम मंदिरातून साजरा केला जातो. राम हा विष्णूचा 7वा अवतार आहे असं मानित असल्यामुळं काही ठिकाणी विष्णू मंदिरातून देखील हा उत्सव साजरा करतात. कित्येक राम मंदिरातून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत असा 9 दिवस तर काही ठिकाणी द्वादशीपर्यंत म्हणजे 12 दिवस हा उत्सव साजरा करतात. कथा, कीर्तन, भजन, रामायणाचे पारायण, रामाची मूर्ती शृंगारणं, सजविणं अशा विविध प्रकारे हा उत्सव साजरा करतात. रामनवमीच्या दिवशी सकाळी 10 वाजेपासून काही मंदिरांमध्ये कीर्तन असतं आणि 12च्या सुमारास रामजन्माचे कीर्तन संपवून रामजन्माचा उत्सव साजरा केला जातो. माध्यान्हीच्या वेळीस कुंची घातलेली छोटी राममूर्ती किंवा नारळ पानाफुलांनी सजविलेल्या पाळण्यामध्ये ठेवतात. पाळण्याला झोका देतात. भाविक त्यावर फुले उधळतात. रामनामाचा जय जयकार करतात. रामजन्म झाल्यावर बालरामाचे सर्व सोहळे म्हणजे त्याला न्हाऊमाखू घालणं, अंगाईगीत म्हणून त्याला पाळण्यात झोपवणं असं करतात. त्यानंतर उत्सवाची सांगता होते. काही ठिकाणी द्वादशीला पाऊलघडीचे कीर्तन होऊन हा सोहळा संपतो. नाशिक, अयोध्या, तिरुपती, रामेश्वर, शिर्डी अशा विविध ठिकाणी हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात थाटामाटात साजरा करतात. हजारो भाविक रामचंद्राच्या दर्शनासाठी तेथे जमतात. रामचंद्राच्या चरित्राची, त्यांच्या शौर्य, धैर्य, तत्वनिष्ठा, त्याग, प्रेम अशा अनेक गुणांची आठवण करण्यासाठी, श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर राहण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने प्रभू रामचंद्राची कथा समजावून घेतली पाहिजे. अयोध्येला राजा दशरथ राज्य करीत होता. त्याला कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी अशा 3 राण्या होत्या. या राण्यांपासून त्याला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असे 4 मुलगे झाले. कौशल्याच्या पोटी श्रीराम, सुमित्रेस लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत झाला. 4 भावंडे राजवाड्यात खेळत होती. दिवसामासांनी मोठी होत होती. राजा राण्यांना आणि अयोध्येच्या प्रजेला अतिशय आनंद देत होती. थोडे मोठे झाल्यावर दशरथाने सर्व राजकुमारांना उत्तम शिक्षण दिलं. श्रीराम धनुर्विद्येत प्रवीण झाले. त्या काळात राक्षस आर्यांच्या, ऋषीमुनींच्या यज्ञयागामध्ये अडथळे आणीत असत. यज्ञाचा विध्वंस करीत असत. विश्वामित्र ऋषींनी एक यज्ञ करण्याचे ठरविले. त्यांच्या रक्षणाकरता त्यांनी दशरथाकडे श्रीरामांची मागणी केली. दशरथाने अतिशय जड अंतकरणाने ती मागणी मान्य केली. कारण पुत्रप्रेम होतं. तरी त्यांनी विश्वामित्रांसोबत पाठवण्याचे श्रीरामांना ठरविले आणि श्रीरामांबरोबर लक्ष्मणही गेला. त्यांनी दोघांनी आपल्या पराक्रमाने रस्त्यात आडव्या आलेल्या त्राटिका राक्षसीचा वध केला. नंतर राक्षसांचा वध करून विश्वामित्रांचा यज्ञ निर्वेधपणे पार पाडला.
त्यांचे शौर्य बघून विश्वामित्र ऋषी श्रीरामांवरती संतुष्ट झाले. त्यांनी त्याला अस्त्रविद्या शिकविली. त्यामुळे त्यांच्या धनुर्विद्येला एक आगळे वेगळे तेज चढले. त्याचबरोबर त्यांनी राक्षसांच्या अत्याचाराची माहिती दिली. राक्षसांच्या अत्याचाराने लोक कसे हवालदिल झाले आहेत, त्यांच्या अन्यायाने जुलमाने कसे त्रासले आहेत हे सांगितले. त्यांना तसं दाखवून दिलं. त्यामुळे आपण या दुष्टांचा नाश करून प्रजेला सुख दिले पाहिजे ही भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र मग अयोध्येला निघाले. वाटेत जात असतानाच मिथिला नगरीहून एक दूत आला. मिथिलेचा राजा जनक याने आपल्या कन्येचे सीतेचे स्वयंवर मांडले होते. विश्वामित्र त्या दोघांना घेऊन मिथिलेला निघाले. जाता जाता रस्त्यात त्यांनी अहिल्याचा उद्धार केला. मिथिलेला गेल्यावर श्रीरामांनी शिवधनुष्यभंगाचा पण जिंकला आणि रामसीतेचा विवाह झाला. सारे आनंदाने अयोध्येस आले. सर्वजण आनंदात दिवस घालवीत असतानाच दशरथाने रामचंद्राला युवराज्याभिषेक करविण्याचे ठरविले. सर्व मंत्र्यांशी त्यांचं बोलणं झालं. राजा दशरथाचं सर्व राण्यांशी सुद्धा दशरथाने बोलणं केलं. राजप्रासादात तयारी सुरू झाली की सगळेजण आनंदित होते की श्रीरामांचा राज्याभिषेक होत आहे. प्रजेला श्रीराम आवडत होते आणि श्रीरामांना देखील प्रजा खूप आवडत होती. सगळीकडे राज्याभिषेकाची तयारी सुरू होती. त्याचवेळी मंथरा नावाच्या दासीने कैकेयीचे कान भरले. भरताला राज्य मागून घे आणि रामाला वनवासात पाठव असं सांगितलं आणि कैकेयीला देखील ते पटलं. कारण तिच्याही मनात असं आलं की श्रीराम जर राजे झाले तर आपली सत्ता, आपलं पद हे धोक्यात येईल आणि म्हणून तिने सुद्धा तसाच हट्ट राजाकडे धरला. दशरथाने तिची अनेक रीतीने समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. कैकेयी आपला हट्ट सोडायला तयार होईना. उलट दशरथाने पूर्वी तिला 2 वर दिले होते त्याची आठवण करून देऊन कैकेयीने राजाला कोंडीत पकडले आणि सांगितले की त्यावेळेस मी वर मागितले नाही, पण ते वर मी आता मागते आणि माझा वर तुम्ही पूर्ण करण्याचं वचन दिलं होतं आणि ते वचन आता पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून तुम्ही रामाला वनवासात पाठवायचं आणि भरताचा राज्याभिषेक करायचा अशी मागणी कैकेयीने केली आणि तो हट्ट पूर्ण करण्याचा आग्रह देखील राजा दशरथाकडे केला. आणि ह्या सर्व गोष्टीमुळे दशरथाचा नाईलाज झाला. राजापुढे काही इलाजच नव्हता. अशा वेळी मात्र त्यांचे मन काही रामाला वनवासात पाठवायला तयार होत नव्हतं. श्रीराम वनवासात कसे राहतील या काळजीने, व्यथेने ते कासावीस झाले होते. पण श्रीरामांना ही गोष्ट कळली. पित्याचे वचन खरे करण्यासाठी आणि मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी वनवासात जायचे ठरवले. आणि ही गोष्ट कळल्यानंतर लक्ष्मण आणि सीता देखील त्यांच्याबरोबर जायला निघाली. आणि राम, लक्ष्मण, सीता वनवासाला निघाले. हे सर्व पाहून राजा दशरथाला अतिशय दुःख झालं.
अतीव दुःखाने, व्याकुळतेने दशरथाचा थोड्याच दिवसात अंत देखील झाला. या घटना घडल्या त्यावेळी भरत आजोळी गेला होता त्याच्या आजोबांकडे. त्यामुळे त्याला ह्या गोष्टी काहीही माहिती नव्हत्या. त्याला बोलावून घेतलं. हे सगळं कळलं की आपल्या आईच्या हट्टामुळे आपले मोठे बंधू राम यांना वनवासात जावं लागलं आणि त्या व्याकुळतेमुळे आपले वडील दशरथ यांचा मृत्यू झाला. हे सगळं कळल्यावर भरताला खूप खूप वाईट वाटले. त्यांनी आईला दूषण दिलं, बोल लावले. पण घटना घडून गेली होती. श्रीरामांवर भरताचे निस्सीम प्रेम होते. आपल्या सुखासाठी आपल्या आईने त्यांना वनवासात पाठवले हे त्यांना आवडले नाही. तो आईला रागावून खूप बोलला आणि श्रीरामांना परत आणण्यासाठी तो प्रजाजनांसह अरण्यात निघाला. श्रीरामांची गाठ घेऊन त्याने अयोध्येला परत येण्याविषयी पुन्हा पुन्हा विनविले, पण श्रीरामांनी त्याची समजूत घातली. दोघांनीही पितृवचनाचे पालन करणं कसं आवश्यक आहे हे सांगून त्याला परत जायला सांगितले. श्रीरामांनी भरताला समजावले, रघुकुल की रीत प्यारी, प्राण जाय पण वचन न जाय. हे सांगून त्याला परत जायला सांगितले. अखेर श्रीरामांच्या पादुका घेऊन भरत परत निघाला आणि पादुकांना सिंहासनावर ठेवून राज्यकारभार करायला सुरुवात केली. वनवासी राम, लक्ष्मण आणि सीता इकडे मार्ग आक्रमित गोदातीरीच्या पंचवटी भागात येऊन राहिले. गोदावरी नदीच्या पंचवटी भागात येऊन राहिले. त्या काळी तेथे घनदाट जंगल होते. त्या प्रदेशाला दंडकारण्य म्हणत असत. या अरण्यामध्ये अनार्य राक्षस यांची वस्ती होती. हे लोक क्रूर होते, नरमांस भक्षण करीत. त्यामुळे आर्य लोकांपैकी प्रथमच दंडकारण्यात पाऊल ठेवणाऱ्या श्रीरामांचे जीवन किती धोक्यात आहे हे आपल्या लक्षात येईल. कारण नरमांस भक्षण करणं अशा या भयंकर अरण्यात दिवस घालवित असताना एकदा शूर्पणखा नावाची राक्षसी मायावी रूप घेऊन श्रीरामांकडे आली. ती लंकेचा राजा रावण याची बहीण होती आणि त्या दंडकारण्याची ती स्वामिनी होती. श्रीराम तिला आवडले होते आणि त्यांनी आपल्याशी लग्न करावे असा तिचा विचार होता आणि तिने तसा हट्ट श्रीरामांकडे केला. पण रामाने त्याला नकार दिला आणि हा नकार देताच ती चिडून गेली आणि रामाला ठार मारण्यासाठी पुढे धावली. आणि हे लक्षात येताच लक्ष्मणाने तिचे नाक आणि कान कापून तिला हकलून दिले. मग काय, विद्रूप झालेली शूर्पणखा आरडाओरड करीत लंकेत रावणाकडे गेली. तिने रावणाला सारा वृत्तांत सांगितला आणि सांगितलं, माझ्या अपमानाचं सूड घे. सीता दिसायला खूप सुंदर आहे, तिला पळवून आण आणि तिच्याशी विवाह कर असं सांगितलं. सीता स्वयंवराच्या वेळी शिवधनुष्य अंगावर पडल्यामुळे रावणाचा अपमान झाला होता. रावणाला देखील त्या अपमानाचा सूड घ्यायचा होता आणि तशी संधी मिळाली हे पाहून तो आनंदित झाला. आता या संधीचा आपण पुरेपूर फायदा घ्यायचा असं रावणाने देखील ठरविलं. रावण दंडकारण्यात गेला. बरोबर मारीच राक्षस त्याच्यासोबत होता. त्या मारीच राक्षसाने कांचन मृगाचे रूप घेतले. आपल्या पर्णकुटीबाहेर चरणाऱ्या त्या कांचन मृगाला पाहून सीता मोहित झाली आणि तिने रामाकडे हट्ट धरला की ते कांचन मृग मला हवं आहे. आत्ताच्या आत्ता तुम्ही ते घेऊन या. त्या कांचन मृगाला ठार मारा. राम त्या मृगामागे गेले. लक्ष्मण त्यावेळी कंदमुळे आणण्यासाठी गेल्यामुळे आश्रमामध्ये सीता एकटी आहे असं पाहून रावणाने गोसाव्याचे रूप घेतले आणि भिक्षा वाढण्याकरता आश्रमाबाहेर आलेल्या सीतेला पळवून नेले.
राम लक्ष्मण आश्रमात परत आले तेव्हा त्यांना सीता कोठेच दिसेना. त्यांनी सीतेचा खूप शोध घेतला, पण त्यांना सीतेचा शोध लागला नाही. तिच्या अपहरणामुळे ते दुःखाने वेडेपिसे झाले. वाटेत त्यांना जटायू पक्षी भेटला. त्याने सांगितले, रावणाने सीतेला पळवून नेल्याची आणि तो तिला घेऊन लंकेच्या दिशेने गेल्याची बातमी सांगितली. ते दोघे लंकेच्या दिशेने जात असता पंपा सरोवराजवळ त्यांची आणि महापराक्रमी हनुमंताची भेट झाली. त्याने वानरराज सुग्रीवाची भेट घडवून आणली. हनुमान श्रीरामांचा एकनिष्ठ सेवक बनला. त्याने सीतेचा शोध घेतला, लंका जाळली. सुग्रीव, नल, नील, जांबुवंत या वानरवीरांसह श्रीरामांनी लंकेवर स्वारी केली. रावणाचा वध करून सीतेची मुक्तता केली. आपला 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतेसह गुढीपाडव्याच्या दिवशी अयोध्येला परत आले. त्यांच्याबरोबर हनुमान देखील होता. श्रीराम परत आले म्हणून अयोध्येच्या नागरिकांनी गुढ्या तोरणं उभारली, आनंद उत्सव साजरा केला, खूप थाटमाट केला. थोड्याच दिवसात श्रीरामांना राज्याभिषेक देखील झाला. अतिशय सुखी समृद्ध असे रामराज्य सुरू झालं. अशा या सुखी संपन्न रामराज्यात प्रजा सुखी समाधानी होती. राज्यात समृद्धी नांदत होती. शत्रूंचा नाश झाल्याने प्रजा निर्भय होती, आनंदी होती. सगळीकडे अतिशय आनंद नांदत होता. पण दुधामध्ये मिठाचा खडा पडावा तसं झालं. पौर्णिमेच्या चंद्राला ग्रहण लागलं. सीता रावणाच्या बंदिवासात बरेच दिवस असल्याने एका नागरिकाने तिच्या पावित्र्याबद्दल शंका घेतली आणि झालं. श्रीरामांना ते कळताच एक राजा असल्यामुळे, अतिशय संयमी असल्यामुळे त्यांनी सीतेचा त्याग करायचा ठरविलं आणि सीतेचा त्याग देखील केला. त्यावेळी सीता गरोदर होती. ती वाल्मिक ऋषींच्या आश्रमात राहिली. तेथे असतानाच तिला लव आणि कुश असे 2 पुत्र झाले. दोन्ही मुलं मोठी झाल्यावर वाल्मिकींनी त्यांना यथायोग्य शिक्षण दिलं. ते दोघेही धनुर्विद्येत प्रवीण झाले. त्याचवेळी श्रीरामांनी अश्वमेध यज्ञाचा घाट घातला. राजाचा घोडा वाल्मिकींच्या आश्रमाजवळ येताच लवकुशांनी तो अडवला. रामसैन्याबरोबर युद्ध केलं. आपल्या अतुल पराक्रमानं लक्ष्मणाला मूर्छित केलं. लक्ष्मण बेशुद्ध होऊन पडला. त्यामुळे यज्ञदीक्षा सोडून श्रीरामांना रणांगणावर यावं लागलं. लव आणि कुशांनी आपल्या अलौकिक पराक्रमाने त्यांनाही आश्चर्यचकित करून सोडलं. श्रीराम देखील त्या 2 लहान मुलांच्या पराक्रमावर अतिशय आश्चर्यचकित होते आणि मनामध्ये त्यांच्यात कौतुकाचा भाव देखील होता की ही लहान मुलं एवढी पराक्रमी कशी. पण अखेर त्यांना कळलं की ही मुले आपलीच आहेत आणि हे कळल्यावर रामांना अतिशय आनंद झाला. ते अतिहर्षित होऊन वाल्मिक ऋषींच्या आश्रमात गेले. तिथे त्यांची सीतेची गाठ पडली. दोघांच्याही आनंदाला पारावर उरला नाही. दोघेही खूप आनंदित झाले. परंतु याच वेळी सीतेने धरणी मातेला विनविले, सांगितले, माते, मी जर निष्कलंक असेल तर मला पोटात घे. आणि काय आश्चर्य,
धरणी दुभंगली. आतून एक सिंहासन वर आलं. त्यावर धरतीमाता होती. तिने सीतेला आपल्या शेजारी बसविलं. श्रीरामांच्या डोळ्यादेखत ते सिंहासन भूमीत गेले. भूमिकन्या भूमीशी एकरूप झाली. आणि काय सांगू, श्रीराम दुःखसागरात बुडाले. आपल्या डोळ्यादेखत ही घटना घडली आणि त्या घटनेवर श्रीरामांचा विश्वासच बसेना. अतिशय दुःख आणि धक्का त्यांना बसला आणि ते वेडेपिसे व्हायला लागले. अतिशय दुःखित घटना त्यांच्यासमोर घडल्यामुळे. पण तरी लवकुशांना घेऊन ते अयोध्येत आले. पण सीतेच्या विरहाने त्यांचे राज्यकारभारात लक्ष लागेना. त्यांनी आपल्या मुलांना राज्याभिषेक केला आणि शरयू नदीमध्ये देहार्पण केलं. आणि इथे रामायण संपलं. रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने या रामकथेचं स्मरण आपण केलं. या कथेतील आदर्श डोळ्यासमोर ठेवला. श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात ते का, ते समजावून घेतलं पाहिजे. दशरथाचे आणि कौशल्याचे पुत्रप्रेम, श्रीरामांचा व्यक्तिजीवनाचा आदर्श, भरत लक्ष्मणाचे बंधुप्रेम, सीतेचे पतिप्रेम आणि पतिनिष्ठा. श्रीरामांसारखे मार्गदर्शक लाभल्यानंतर वानरांप्रमाणे सामान्य असणारे देखील कार्यकुशल होऊ शकतात, महान पराक्रम करू शकतात. ही शिकवण, हनुमंताची भक्ती हे सारे आठवून ते आदर्श आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न केला. थोडासा कणभर जरी प्रयत्न केला तरी हा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा केला असं होईल. श्रीरामांचे भक्त अनेक होते आणि आहेतही. या उत्सवाच्या निमित्ताने कबीर, तुलसीदास, रामदास, संत कबीर अशा रामभक्तांची माहिती आपल्याला मिळवता येईल. प्रभू श्रीरामांचा जय जयकार असो. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.